Hello everyone. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी माहुना डार्लिंग बुम बुम. किती धमाल केली. अरे मी खूप आगाऊ होते. तेच ऐकायचंय. मला तर दोनदा ड्रॉप लागलाय. सॉरी मॅडम. मी 2 वर्ष घरी बसून काढली आहेत. मलाही माहीत नव्हतं. रादर मला माझ्या SY पर्यंत माहीत नव्हतं की मी ह्याच्यात करिअर करेन. मी प्रायोरिटी माझ्या स्वतःला दिली की मला काय आवडतंय, मला काय शिकायला आवडतंय. तर मला 148 होते 10वीला गणितात. सो मी थोडी हुशार होते. नंतर माझ्या मेंदूने खरंच देवाशपथ काम करणं बंद केलं. आमच्या कॉलेजच्या BMMच्या पोरांच्या मी बाहेरून कड्या लावून यायचो. कॉलेजमध्ये असताना एक 6 वर्ष एका रिलेशनशिपमध्ये होते. आय लव्ह यू असं साधारण 3 महिने केलं त्याने. तर मी काही रिस्पॉन्स नाही केला. तो मला त्याची दिनचर्या पाठवत असतो. हॅलो शिवाली, मी निघालो, आता मी इथे पोहोचलो. हा मला मुलांना आवर्जून हे सांगावं असं वाटतं की नाही ह्या शब्दाचा राग मानू नका, कारण त्या प्रत्येकाच्या फिलिंग्ज असतात, राईट. आणि माझं मुलींना तर कळकळून सांगणं आहे की स्वतःच्या पायावर कायम उभं राहा. इंडिपेंडेंट वुमन ह्याच्यापेक्षा बेस्ट फिलिंग जगात काहीच नसते. थँक्यू सो मच मला इथे इन्व्हाइट केलं आणि मला संधी दिली की एवढ्या छान क्राऊड समोर, रादर माझ्या एज ग्रुप समोर माझा ट्रेलर आपण दाखवला लोकांना. आणि थँक्यू पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना, मटावाल्यांना खरं तर, की मला इथे बोलवलं, इन्व्हाइट केलं. आता सिनेमाबद्दल बोलूयात. प्रत्येक कलाकाराला असं वाटत असतं की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. रादर प्रत्येक कलाकाराचं असं स्वप्न असतं की आपल्याला एक असा रोल मिळाला पाहिजे ना की गाडी तिथून सुटली पाहिजे आपली. सो माझं पण असंच होतं. मी गेले 7 वर्ष मी गेले 7 वर्ष हास्य जत्रा करते आणि असं असंच वेगळं काही केलंच नाही. आणि कदाचित मला असं वाटलं की लोक मला कॅटेगराईज करतायत किंवा तसंच बघतात, कारण मी कुठेही गेले तरी अरे तुम्ही भारी हसवाल आता आम्हाला, किंवा तुम्ही हसवतातच फक्त. रादर मला फोन यायचे, अरे तुमच्यासाठी कमाल कॉमेडी कॅरेक्टर लिहिलं आहे माहीत आहे का आम्ही. सो मला असं वाटत होतं की मी फक्त कॅटेगराईज झाले की आपण फक्त हेच करू शकतो. आपण फक्त हेच करू शकतो का, किंवा आपल्याला फक्त एवढंच जमतं का. तर मला काहीतरी वेगळं करायचं होतं. आणि मला मंगला हा चित्रपटासाठी मला अपर्णा हाऊसिंग आहेत ज्या डिरेक्टर आहेत, आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतो की त्या एक फिमेल डिरेक्टर आहेत. मराठीत फार कमी फिमेल डिरेक्टर्स असतात आणि त्यापैकी त्या एक आहेत. आणि त्यांनी मला विचारलं, मी काही म्हणजे साधारण 2 तासात स्क्रीन प्ले ऐकल्यानंतर लगेच हो म्हटलं त्यांना. म्हटलं मला हे करायचंच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या सिनेमाबाबतची की कोणाला इथे कदाचित माहीत नसेल, पण भारतातला पहिला ॲसिड अटॅक हल्ला आहे हा. आणि ही ओरिजिनल स्टोरी आहे. ज्या मंगला कपूर आहेत त्या बनारसच्या होत्या. आणि कदाचित छपाक आल्यानंतर लोकांना ते काही आर्टिकल झाले, त्याच्यावर काही शिक्षा आपण हे देऊयात असं ठरवलं गेलं त्या आर्टिकलनुसार. आणि तेव्हापासूनच लोकांना माहिती आहे की ॲसिड अटॅक वगैरे. पण ही 60sच्या काळात घडलेली गोष्ट आहे. म्हणजे रादर लोकांना हेही माहीत नव्हतं की ह्याला ॲसिड अटॅक असं म्हणतात. त्यांच्या घरातल्या लोकांना, रादर डॉक्टरांना असं वाटलं की कोणीतरी उकळतं तेल टाकलं आहे का चेहऱ्यावर म्हणून हे सगळं झालं आहे का, की कोणीतरी पाणी टाकलं आहे गरम गरम, काय आहे हेच माहीत नव्हतं. डॉक्टरांना माहितीच नव्हतं याच्यावर काय उपचार करावेत, की काय केल्याने हे बरं होईल, किंवा स्किन जी मेल्ट होते नक्की काय, इथून सुरुवात होती. आणि त्या ज्या मंगला कपूर आहेत त्या बनारसच्या आहेत. आणि त्यांच्या साधारण 38 सर्जरीज झाल्या आहेत तेव्हा.
आणि त्याच्यानंतरही त्यांचा चेहरा प्लेन नाही झाला, रादर त्यांना आत्ताही त्रास होतो. मी त्यांना बऱ्याचदा भेटले सिनेमासाठीच, तर त्यांनाही आत्ताही त्रास होतो. म्हणजे लाईक त्यांना त्या स्किनमध्ये पस होतो आणि मग श्वास घ्यायला त्रास होतो. सो बऱ्याच गोष्टी आहेत आणि मला खूप छान वाटतं आहे की मला ह्या सिनेमातून काहीतरी लोकांपर्यंत पोहोचवता येतं आहे. कारण ही स्टोरी पोहोचणं फार गरजेचं होतं. कारण याच्या मागचं की ज्या मंगला कपूर आहेत त्यांच्यावर त्या 14 वर्षाच्या असताना हल्ला झालेला, ॲसिड हल्ला, आणि त्याच्यानंतर त्यांनी करिअर केलं. त्यांचं करिअर आधी नव्हतं. त्या शास्त्रीय संगीत विशारद आहेत. त्यांनी डिग्री मिळवली. त्या एका बनारसच्या कॉलेजमध्ये प्राध्यापिका होत्या. त्यांच्या हाताखाली PhD केलेली मुलं आहेत बनारसमध्ये. रादर आमच्या ज्या अपर्णा मॅम आहेत त्यासुद्धा त्यांच्या हाताखाली शिकलेल्याच आहेत, आमच्या ज्या डिरेक्टर आहेत. सो ही कमालीची इन्स्पायरिंग स्टोरी आहे जी प्रत्येक महिलेला बघणं, अनुभवणं फार गरजेचं आहे. कारण इथे सगळे कॉलेजचीच मुलं बसली आहेत आणि मला मुलींचं प्रमाण जरा जास्त दिसतं आहे आज आलेल्या. तर मी पण म्हणजे मी पण लहानच आहे गं. तर मी पण या प्रोसेसमधनं गेले की कॉलेजमध्ये असताना अभ्यास न होणं, टेन्शन येणं, डिप्रेशन येणं, फ्रेंड्स बद्दलचं काही असेल किंवा रादर आपण खूप छोट्या छोट्या गोष्टींचं डिप्रेशन घेतो, राईट? की मोबाईलच का नाही चालत आहे माझा अकाउंटच डिलीट झालं आहे, आता मी काय करू, याचंही डिप्रेशन येतं हल्ली सगळ्यांना. तुम्हाला खूप कमालीचा अनुभव येणार आहे. थँक्यू. मला वाटतं सिनेमाविषयी शिवालीने स्वतः आपल्याला सांगावं. कारण कसं होतं, कलाकारांचे सिनेमे येतात, ट्रेलर आपण बघतो, पण त्यांच्या उपस्थितीत आपल्याला ट्रेलर पाहायला मिळाला आणि त्याविषयी तिच्याकडूनच ऐकायला मिळालं. याहून चांगली गोष्ट असू शकत नाही. दुसरं म्हणजे ती आत्ता जसं म्हणाली की ही कथा खूप प्रेरणादायी आहे, तसंच मला असं वाटतं शिवाली की तुझा जो प्रवास आहे त्यातून तू सुद्धा इन्स्पायर करत असशील अनेक मुलांना. आणि तू आता उल्लेख केलास की माझ्या वयाच्या मुलांसोबत मला संवाद साधायला मिळतोय आणि मीही या प्रोसेसमधनं गेली आहे, तर मी तिकडेच येणार आहे. कसं होतं तुझे कॉलेजचे दिवस? तू किती धमाल केली? अरे मी खूप आगाऊ होते. तेच ऐकायचंय मला तर 2दा ड्रॉप लागलाय. सॉरी मॅडम. मी 2 वर्ष घरी बसून काढली आहेत. मी काय इन्स्पायर नाही करू शकत यांना. मी लिटरली पण अभ्यासात नाही, पण आपल्याला इथे कलाक्षेत्रात अनेकांना यायचं असेल ना, यायचंय की नाही? बरं, ऍक्टिंग मध्ये कोणाला आवड आहे? चला, म्हणजे असं ऍक्टिंगच नाही, कलाक्षेत्रात कोणी म्हणजे आवड असेलच ना, की फक्त अभ्यास करायचा आहे? हे ऐकून मला बरं वाटलं. फक्त अभ्यास करायचा नाहीये. अभ्यासच करायचा नाहीये. या गोष्टीला जास्त रिस्पॉन्स दिलाय. नाही, असं माझं असं म्हणणं आहे की माझं काही शिक्षण व्यवस्थेला विरोध नाही आहे, अजिबातच. शिक्षण हे केलंच पाहिजे आणि शिकलं पाहिजे, तरच आपलं भविष्य उज्ज्वल आहे. निदान वाचता लिहिता तरी आलं पाहिजे बाबा, एवढं तरी शिकलं पाहिजे. आणि प्रत्येकाची वेगवेगळी आवड असते. मलाही माहीत नव्हतं, रादर मला माझ्या SY पर्यंत माहीत नव्हतं की मी ह्याच्यात करिअर करेन किंवा ह्या क्षेत्रातून पुढे जाईन आणि ओळख मिळेल मला या क्षेत्रातून. आपण नाही जज करू शकत स्वतःला की आपण कुठे जाणार आहोत. रादर आपल्याला काय माहिती, मला 40च्या वयात मला वेगळ्या गोष्टीची आवड निर्माण होईल. मला तेव्हा असं वाटेल मी म्हातारी झाल्यावर मला नाचायचं आहे, तेही होऊ शकतं माझ्याबरोबर. हे सगळं सोडून हळूहळू मी हल्ले असेल. ओके ओके येस. तर कदाचित मी म्हातारी झाल्यावरही मला काही वेगळं वाटू शकतं की बास झाली ॲक्टिंग, आता नाही आवडत आहे मला ॲक्टिंग. सो असं काही वय वगैरे नसतं. फक्त मला सगळ्यांना हे सांगायला खूप आवडेल की मला जरी ड्रॉप लागला तरी मी डिमोरलाइज नाही झाले. मी स्वतःला
हरवलं नाही कधीच, मी जिंकत राहिले, रादर मी स्वतःला खुश करत राहिले. मी प्रायोरिटी माझ्या स्वतःला दिली की मला काय आवडतं आहे, मला काय शिकायला आवडतं आहे. सो मी ते क्षेत्र निवडलं. रादर मी कधीच हे कुठे सांगितलं नाही आहे. मी डॉक्यार्डची एक्झाम पण पास झालेलं आणि मला ते खूप पैसे देत होते की तुम्ही माझ्याकडे जॉब करा, मी खूप पैसे देतो वगैरे. आणि मी म्हटलं की मला नाही आवडत ते कदाचित, किंवा मला नाही आवडणार ते करायला. आणि तेव्हा INTची स्पर्धा चालू होती. सो मी चूज केलं की मी एकांकिका करेन आणि तिथून कदाचित मला खूप जास्त आनंद मिळेल. रादर मी ज्या ग्रुपमध्ये काम करत होते तिथे काम करायला मज्जा येत होती. आम्ही असंच राहायचो, सकाळी 7 वाजता जायचो, व्यायाम करायचो, मग थोडीशी तालीम करायचो, एक्सरसाइजेस असायचे, गेम खेळायचो, एकमेकांशी बोलायचो, गप्पा मारायचो. अरे मग तू 3 गोष्टी सांग माझ्या न आवडणाऱ्या, तू 3 गोष्टी सांग माझ्या न आवडणाऱ्या. ह्या बऱ्याच गोष्टी मी केल्या आहेत कॉलेजमध्ये असताना आणि मला ते आवडायचं, मज्जा यायची मला. आणि माझ्या पेरेंट्सने कधीच मला रोखलं नाही, टोकलं नाही. तर माझं सगळ्यांना हेच सांगणं आहे की फारसं इन्स्पिरेशन नाही मिळणार माझ्याकडून, आय नो, पण एवढं मिळू शकेल की आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी नक्की करा. आता त्यांना मागे बसायला आवडतं आणि गप्पा मारायला आवडतात, सो आपण ते पण करू शकतो. सो त्यांना ते आवडतं, सो ते मागे बसून गप्पा मारतायत, सगळे ऐकतायत. सो आपल्याला जे आवडतं ते करा आणि एन्जॉय करा, लाईफ मज्जा करा, बस. तू आत्ता जसं म्हणालीस ना की ड्रॉप लागला आहे, खरं तर मी तुला प्रश्न विचारणार होते की त्याचं उत्तर तू देऊ शकतेस. म्हणजे तू वर्गात जास्त असायचीस की वर्गाबाहेर जास्त असायचीस? वर्गाबाहेर असण्याची कारणं काय असायची असं मी तुला विचारणार होते, पण तू या उत्तरात ते दिलं नसशील उत्तर, तर तू पुन्हा देऊ शकते. कारण इथे अनेकांचं जसं असेल की वर्गात कमी, वर्गाबाहेर जास्त. तुमच्या प्रिन्सिपल मॅडम खरं तर आहेत इथे, तरी पण तुम्ही सांगू शकता, कारण शिवाली आहे तर आपण छान संवाद साधतो. तर तुम्हाला कुठे आवडतं, वर्गात की वर्गाबाहेर? नाही ऐकलं त्यांनी. गेल्या त्या उठून, घाबरल्या त्या. तर मी 10वी पर्यंत खूप अभ्यास करायचे. मी 10वीत माझ्या शाळेतून पहिली आले आहे आणि मी खूप हुशार होते. पण काय माहिती माझा मेंदू नंतर बंदच झाला अभ्यास करायचा. मी 12वीला पण ऑलमोस्ट 12वीपर्यंत करायचे अभ्यास मन लावून. मला खूप आवडायचं. आणि मी मराठी मीडियममध्ये शिकले तर मला बीजगणित भूमिती होतं. तर ना मला म्हणजे माझ्या वेळी, आता मला माहीत नाही तसंच असेल, 150चा पेपर असतो ना, 150 राईट. तर मला 148 होते 10वीला गणितात. सो मी थोडी हुशार होते. नंतर माझ्या मेंदूने खरंच देवाशपथ काम करणं बंद केलं. नंतर काही डोक्यात जायचंच नाही आणि मी खूप असं वाटलं की आपल्याला येतं, आणि म्हणून मी मॅथ्स घेतलं कॉलेजमध्ये गेल्यानंतर आणि ड्रॉप लागला, क्रॉस केटी लागून. मला झालं की हे काय आहे. पण ही माझी चूक आहे, कारण आपण यूथ फेस्टिवल माहिती आहे ना सगळ्यांना, यूथ फेस्टिवल्स होतात. सो ते आपण त्याच्यात पार्टिसिपेट 12वी नंतरच करू शकतो. सो त्याच्यानंतर मी एकांकिका करायला लागले. माझा संपूर्ण वेळ मी आमच्या कल्चरल रूममध्ये असायचे, बाहेर फिरायचो आम्ही. एकांकिका प्लीज, हे इन्स्पिरेशन नाही आहे, हा अजिबात हे असं घेऊ नका की मी इन्स्पायर करते, असं काही नाही आहे. ही माझी चॉईस होती ऑफकोर्स. आणि त्यानंतर मी म्हणजे गेलेच नाही मी शिकायला कधी आतमध्ये. माझी इच्छाच नाही झाली. आणि मग मी बाहेरून परीक्षा देऊन ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, तेव्हा मी बाहेरच होते. आणि बस आता जे काही आहे ते एवढंच शिक्षण आहे माझं. पण मगाचपासून ती म्हणते की इन्स्पिरेशन येऊ नका, पण 10वीत मिळवलेत की 148 150 पैकी, तर ते इन्स्पिरेशन असूच शकतं ना सगळ्यांसाठी. आणि जरीही तू म्हणालीस तसं मला वाटतं कॉलेज दिवसांमध्ये हे असं असतंच. आता ह्याच्यातले बरेचसे जण असतील वर्गाबाहेर, पण परीक्षेच्या सगळेच असतील मला तर वाटतं. पण कॉलेजमध्ये इतक्या गमती जमती घडत असतात, डेज असतात, फेस्टिवल्स असतात, वेगवेगळे कार्यक्रम होत असतात.
बाकीच्या काही गोष्टी असतात, तुमच्या कॉलेजमधले काही छोटे छोटे कार्यक्रम असतात, तर अशी एखादी आठवण गमतीशीर की जी त्याची धमाल उडवली होती कॉलेजमध्ये म्हणजे तुझ्या आयुष्यात आणि तुझ्या लक्षात राहिलंय कायमच तो प्रसंग? असे बरेचसे आहेत किस्से. मला म्हणजे मी ना पहिल्यांदा कोणता सांगू मी आठवते, उगाच पटकन काहीतरी निघायचं आणि यूट्यूबला जायचं. तर मी सांगते, चांगला सांगते, वाईट नको. भरपूर किस्से आहेत तिच्याकडे. नाही नाही, आम्ही ना सिरियसली म्हणजे लिटरली, सॉरी मॅडम सर, इथे उपस्थित असलेल्या मान्यवरांचा आदर ठेवून मी खूप किडे करायचे कॉलेजमध्ये. मला मस्ती करायला खूप आवडायची आणि आम्ही लिटरली कॉलेजमध्ये हे BMM वाले किती आहे तिथे? या कॉलेजला कोर्स नाही आहे. ओ ग्रेट, नाईस. आमच्या कॉलेजच्या BMMच्या पोरांच्या आम्ही बाहेरून कड्या लावून यायचो. मी खूप मस्ती करायचे कॉलेजमध्ये आणि माझ्यासोबत आमची जी टीम होती ते. सो नाईस, BMM नाही आहे. पण हे सगळं करायचीच, त्याच्यानंतरचे परिणाम पण सांग ना त्यांना. ते जास्त इंटरेस्टिंग असतील असं मला वाटतं. काही नाही, ऑलरेडी मी बाहेर असायचे क्लासरूमच्या, तर मला बाहेरच ठेवायचे. सो मला त्याचा फारसा फरकच नाही पडायचा. फार तर एकदा मला शिक्षा म्हणून मराठी भाषा दिनानिमित्त मला एकटीला परफॉर्म करायला लावलेलं सगळ्यांसमोर. तर मग मी ती फुलराणी नावाचा परफॉर्मन्स केलेला आणि कुणाला असं वाटलं नव्हतं की काय करणार आता हिचं बघ कसं मस्ती करूयात वगैरे. आणि आमच्या पण अशीच कॉन्फरन्स रूम हॉल आहे, तिथे 200 मुलांसाठी बसायला जागा आहे आणि असा स्टेज आहे. तर स्टेजवर पाठवलं मला एक आणि आय गेस तो टर्निंग पॉईंट होता की मला कॉन्फिडन्स आला की मी परफॉर्म करू शकते आणि मी तो परफॉर्म केला. तो मी आपण म्हणतो ना शिक्षेतून शिकवण मिळते, हे तर तो क्षण होता की मला खूप कॉन्फिडन्स आला त्याच्यानंतर एकटीने परफॉर्म केल्यानंतर. ती तुझ्यासाठी शिक्षा होती, पण मला वाटतं तिथे जेव्हा जे कोणी उपस्थित असतील, विद्यार्थी, शिक्षक सगळे, त्यांच्यासाठी ती पर्वणी असेल असं मला वाटतं. कारण की ती म्हणाली तसं की त्यातून तिला कॉन्फिडन्स मिळाला आणि तू उत्कृष्ट सादरीकरण केलंच असशील तेव्हा, याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की नाही? नाही वाटत त्यांना. नाही, आवाज येऊ द्या थोडासा. पण जे आता आम्ही अजून तुला एखादा किस्सा काही सांगायचं असेल तू सांगू शकतेस. म्हणजे मी असं नाही की तू एक सांगितल्यानंतर आपण थांबूयात. तुला आणखी एखादी सांगायची असेल तर? अजून एक महाराष्ट्राच्या हास्यचित्रामधला एक संवाद आहे की शिवाली हे खरं आहे. तर तू स्वतःला कधी असं विचारलंयस का, शिवाली हे खरं आहे असं विचारलंयस का कधी? असा काही प्रसंग? बऱ्याचदा. म्हणजे मी आत्ताही म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट मला इतकं भारी वाटतंय. मला माझ्या कॉलेजची आठवण आली की आपण आता इथे व्हॉलेंटियर्स असतील या कार्यक्रमासाठी कॉलेजमधले, तर मी पण त्यांच्यामधला एक भाग असायचे. आमच्या कॉलेजमध्ये कोणी गेस्ट आलं तर त्यांचं हे बघा ते बघा, त्यांच्यासाठी असं करा तसं करा, प्लॅनिंग करा, मग सूत्रसंचालन करा, असं वगैरे बऱ्याच गोष्टी केल्यात मी कॉलेजमध्ये असताना. आणि मला इतकं भारी वाटतं ना की आज कुठल्या तरी कॉलेजमध्ये आपल्याला बोलवलं जातं आणि मग म्हणजे ऑलमोस्ट मी सगळे कॉलेजेस फिरते कारण मला कॉलेजमध्ये जायला गप्पा मारायला खूप आवडतात. आणि मग इतकं छान वाटतं की मी कधीच विचार केला नव्हता की आपण असं पायावर पाय टाकून माईक बिग हातात घेऊन लोकांना इन्स्पायर करत फिरणार आहोत, नंतर आपल्या गोष्टी सांगत बसणार आहोत लोकांना आणि इतकं मन लावून ऐकणार पण आहेत ही लोकं आपलं. असं कधीच. मग मी नेहमी विचारते की शिवाली हे खरं आहे तुझ्यासोबत होतं आहे? कसलं भारी आहे हे. आय थिंक काश्मीर आलाय. पेटलं असेल वातावरण बाहेर. पण कॉलेजमध्ये प्रपोजल्स होत असतात असं मी समजते. तर तुझ्या हे हा पर्सनल आहे, मी नाही. अगं आम्ही नाव सांग असं म्हणत नाहीच आहोत, पण आम्हाला आणि माझ्या पप्पांनी बघितलं तर नाही, तुला काही बोलणार नाहीत किंवा गमतीने सगळं ते घेतील. पण
अरे माझे पप्पा नाही आहेत नाही, तसे. म्हणजे ही असं सांगते म्हणजे नक्कीच असा काहीतरी अनुभव आलेला आहे. तर आता त्याबद्दल आम्हाला ऐकायचंच आहे. काय ऐकायचंय? काय एखादा जो किस्सा घडला असेल, गंमत झाली असेल काहीतरी, तर काय फिरकी घेतली असेल, तू कोणाची तरी फिरकी घेतली असती, तू कोणाला प्रपोज केलं? नाही नाही, मी चांगली मुलगी आहे. मी नाही कोणाचे फिरके. प्रेमाच्या बाबतीत तर कधीच नाही. मला आवडतं. आणि थोडीशी बरी दिसते मी, त्याच्यामुळे मला येतात प्रपोज. आणि कॉलेजमध्ये असताना पण आले आहेत बऱ्याचदा. पण मी फोकस नव्हतेच. कधीच नव्हते त्याही बाबतीत. नाही असं नाही. चला सांगूनच टाकूया आज. सांगू? प्रॉमिस कोणी कोणाला सांगणार नाही. नाही, मी कॉलेजमध्ये असताना एक 6 वर्ष एका रिलेशनशिपमध्ये होते. आता हे शूट करून टाका आणि मला टॅग करा. नाही, पण मी खूप छान रिलेशनमध्ये होते. रादर हे माझ्या आईबाबांना पण माहिती आहे. पण ते काही कारणांमुळे वर्क नाही झालं. आणि मग नंतर काही छान छानच घडतंय अजून पण माझ्या आयुष्यात. मजा आहे. खूप जण प्रपोज करतात. रादर मला हे सांगायला आवडेल की आता काही इंस्टाग्राम आहेच ना, तर ना एक माझा मेल आय डी आहे इंस्टाग्रामवर. काही कामानिमित्त कोणाला बोलायचं झालं माझ्याशी, तर मी माझं असं टाकून ठेवलं की इथे कॉन्टॅक्ट करा किंवा इथे कनेक्ट व्हा, माझी टीम तुम्हाला उत्तर देईल वगैरे. तर तो मेल माझ्याकडेही चालू असतो. तर त्या मेलवर मला साधारण 3 महिने एक मुलगा आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू असं साधारण 3 महिने केलं त्याने. तर मी काही रिस्पॉन्स नाही केला. मी फार कमी उघडते ते वालं मेल. आणि त्याच्यानंतर त्याला कदाचित रिअलाईज झालं असेल. तर तो एक 3 महिन्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्याने आय हेट यू, आय हेट यू असं 1.5 महिने पाठवलं मला. आणि नंतर बंद केलं स्वतःच. एक इंस्टाग्रामवर आणखी एक मुलगा आहे. तो मला त्याची दिनचर्या पाठवत असतो. हॅलो शिवाली, मी निघालो, आता मी इथे पोहोचलो. हा, आता आम्ही ना सगळे मिळून डान्सची रिहर्सल करतोय. मी आज ना वडापाव खाल्ला आणि एक मिरची पण खाल्ली त्याच्यासोबत. आता मी निघालो, तू जेवली असशील, तू झोपून घे, बाय. आणि हे रोजचे मेसेज आहेत त्याचे. तो निघाला, पोहोचला, झोपला, जेवला, तो मला सगळं सांगतो. मला माहीत नाही कोण आहे तो, पण तो मला सगळं माहिती आहे त्याच्याबद्दलचं, पण मला माहीत नाही की तो कोण आहे. म्हणजे असे रॅन्डम मेसेजेस प्रपोज येत राहतात. आजच सकाळी एक इंस्टाग्रामला मला मेसेज आला आहे आणि मी बघते मी बघते मेसेजेस की अरे मला तर तुझ्याशी लग्नच करायचं वाटतंय. आणि काल तर माझ्या स्वप्नात आली होतीस तू. आपण वडापाव खात होतो आणि आपण कधी भेटूयात मग वडापाव खायला. मी म्हटलं साल्या, मला भेटायचं आणि वडापाव खायला नेणार आहेस तुम्हाला. असे होत राहतं. पण आता ही जे किस्से सगळे सांगते त्याच्यावरून आपल्याला हिला विचारावं असं वाटतंय की नाही? काय विचारावं असं वाटतंय? काही नाही. शिवाली हे तिला सगळ्यांनी एकत्र विचारूया आपण. शिवाली हो, कारण हे इतकं फिल्मी वाटतंय. पण ते म्हणजे कदाचित मला असं वाटतं तू पण जरा अशी फिल्मी किंवा आम्हाला जशी दिसतेस की एकदम अशी एकदम सिनेमा प्रेमी म्हणूया आपण, की त्याच्यात आहे, कारण की तू त्या क्षेत्रात आहेस. पण ते इतकं इंटरेस्टिंग आहे. मला वाटतं की हे किस्से तिने कधीच कुठेच सांगितले नसतील. मला वाटतं मी ठेवलेले. मी जेव्हा मठाच्या फेस्टिवलला जाईन तेव्हा सांगेन हे किस्से. पण एक जाता जाता एक शेवटचा एक प्रश्न विचारेन की खूप छान आपण आता माहोल होता, पण तरी सुद्धा एक शेवटचं काय सांगावं असं वाटेल, कारण की
त्या वयाची आहेस तू आणि त्यांना तुला काय सांगावं असं वाटेल? खूप जणांना या क्षेत्रात यायचं असेल, कदाचित तू म्हणालीस तसं की नंतर दिशा सापडते, तर एक त्यांना शेवटचा मेसेज काय देशील? काय नाही, मज्जा करा, खूप एन्जॉय करा लाईफ. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेच वय असतं की आपण डिसाईड करू शकतो की आपल्याला कुठल्या क्षेत्रात काम करायचं आहे, रादर आपल्याला करिअर करायचं आहे. आणि माझं मुलींना तर कळकळून सांगणं आहे की स्वतःच्या पायावर कायम उभं राहा. इंडिपेंडेंट वुमेन ह्याच्यापेक्षा बेस्ट फिलिंग जगात काहीच नसते, कोणतीच नाही. हा जो रोखटोकपणा येतो, कॉन्फिडन्स येतो, हा फक्त आणि फक्त जेव्हा आपण आपल्या पायावर उभं राहतो तेव्हाच येतो. खूप पैसे कमवा, खूप मज्जा करा, चांगल्या माणसांच्या सहवासात राहा, तरच तुम्ही मोठे व्हाल. आणि खूप एन्जॉय करा. आणि माझं असं म्हणजे मी ठरवून आलेले की मी हे सांगेन म्हणून. मी हा सिनेमा करण्यामागचं कारण एवढंच होतं की सगळे अवेअर असतीलच की बरेचसे रेप केसेस होत आहेत, बरेचसे ॲसिड अटॅक्स होत आहेत, मुलं पण आहेत. मला मुलांना आवर्जून हे सांगावंसं वाटतं की नाही ह्या शब्दाचा राग मानू नका, कारण त्या प्रत्येकाच्या फिलिंग्ज असतात, राईट. तर तो एक्सेप्ट करायला शिका. जर आपल्याला कोणी नाही म्हणतंय तर त्याच्यामागे त्या व्यक्तीचीही फिलिंग असते. सो ते इगोवर किंवा कोणत्याच गोष्टीने ते रागावारी घेऊ नका आणि त्याच्यातून काही विपरीत किंवा कोणतीही चुकीची गोष्ट आयुष्यात करू नका. तू स्वतःचं आयुष्य खराब होईल, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण त्या समोरच्याचं आयुष्य इतकं खराब करतो ना की तुम्हाला कल्पनाही नसते की तो माणूस कोणत्या गोष्टीतून जातोय. सो हे प्लीज प्लीज यूट्यूबवरही जेवढे मुलं मुली बघत असतील, सो माझं मनापासून सांगणं आहे की ह्या गोष्टी प्लीज टाळा. इगोज, डिप्रेशन्स आणि ह्या सगळ्या. खूप कमालीचं लाईफ आहे, खूप एन्जॉय करा, खूप मज्जा करा. रादर मला खूप वाईट वाटत होतं की आत्ताच मी कल्याणची आहे, कल्याणला राहते, बदलापूरची एक रेप केस झाली आणि अगदीच मी जिथे राहते तिथे माझ्या घराच्या 5व्या मिनिटावर एक केस झाली. जी मुलगी फक्त वय वर्ष 17 होती आणि मला इतका त्रास झाला. म्हणजे मी स्वतःला इतकी शाणी म्हणवते, मी म्हणते की मी लोकांना मेसेज देते किंवा लोकांपर्यंत आपलं काम पोचवते. मला असं झालं मी शून्य आहे. माझ्या घराच्या 5 मिनिटावर त्या मुलीबरोबर असं होतं आहे म्हणजे मी कुठेच पोहोचलेले नाही आहे आणि मला ह्या गोष्टीचा खूप त्रास झाला. मी हे सिनेमे करून काय करते किंवा हे स्किटमधून काय उपदेश देते लोकांना, इंस्टाग्रामच्या अकाउंटवरून काय सांगत फिरते लोकांना मला माहीत नाही. पण मी 100% प्रयत्न करत राहीन ह्या गोष्टीसाठी. आणि तुम्ही यूथ आहात, आपण फ्युचर आहोत, आपण भविष्य आहोत देशाचं. सो आपण ह्या गोष्टींचा खूप विचार केला पाहिजे आणि माणूस म्हणून तर नक्कीच केला पाहिजे. नंतर मग ते किती जवळचे आहेत किती लांबचे आहेत ह्याचा विचार केला पाहिजे. आणि माझ्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की ह्या गोष्टीवर आपण रोखठोकपणे बोललं पाहिजे, न घाबरता. घाबरू नका, आपल्या हातात आहे हे भविष्य देशाचं. सो खूप उज्ज्वल होणार आहे, कारण एवढी यंग जनरेशन आहे, एवढी ताकदीची जनरेशन आहे जी आज येऊन बसली आणि ह्या सगळ्या गोष्टींना होकारार्थी मान हलवते. तर मला माहिती आहे की हे खूप पॉझिटिव्ह आहे जे तुम्ही घेताय ते, आणि हे तसंच राहू दे. आणि मीही प्रॉमिस करते की मी जेवढं केवढं काम करेन आणि जेवढी केवढी समाजात वावरेन तर माझ्याकडून 100 नाही तर 1000% देत राहीन या समाजासाठी. आणि तुम्हीसुद्धा देत राहा. थँक्यू सो मच. मला वाटतं तिने खूप योग्य शब्दामध्ये आणि अगदी योग्य संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. खूप छान शिवाली, खूप चांगल्या शब्दात आणि खूप महत्त्वाच्या विषयांवर, ज्या विषयांची आता गरज आहे आणि ज्या पद्धतीने तू म्हणालीस जसं की हे भविष्य आहे, तर आपण सगळ्यांनी मिळून तिने सांगितला तो आपण विचार केला पाहिजे. शेवट तिने मगाशी एक छोटीशी झलक करून दाखवलीच आहे, पण आता पुन्हा एकदा ना मी माईक धरणार आणि उभं राहून ती विथ ॲक्शन तो डायलॉग म्हणून दाखवेल. चालेल ना? हे सगळे कराल का माझ्यासोबत? धरू ते
मी आधी बोल. अरे मोबाईल निघाले बघितलं आधी. सगळ्यांना बाय बाय. आणि ही मोना डार्लिंग तुम्हाला पुन्हा भेटायला नक्की येईल. आणि येस ऑफकोर्स तुमच्या सगळ्यांसाठी हॅलो एव्हरीवन, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. बुम बुम चिक चिक. खूप खूप धन्यवाद शिवाली. मला माहिती आहे त्या आगामी सिनेमा मंगला आपण बघणारच आहोत आणि त्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ती वेगवेगळ्या ठिकाणी जाते. तरीही त्या वेगळ्या वेळापत्रकातनं तिने वेळ काढून आपल्यासाठी ती आली, तुमच्याशी गप्पा मारल्या तिने. त्यामुळे तुमच्याकडून आणि आमच्याकडून खूप खूप धन्यवाद. आणि सॉरी, मी परत माईक घेतला हातात. आय एम सो सॉरी. मला माझं नाटकसुद्धा आलं आहे थेट तुमच्या घरातून नावाचं. तर कुणाला लाईव्ह एक्सपिरियन्स घ्यायचा असेल किंवा नाटकात इंटरेस्ट असेल तर तेही नक्की बघायला या. माझ्या प्रोफाईलवर ऑफकोर्स अपडेट असतातच की कुठे लागणार आहेत प्रयोग. आणि नक्की नक्की या आणि खूप धमाल कराल, मज्जा कराल, लाईव्ह एक्सपिरियन्स घ्याल नाटकाचा आणि खूप हसून जाल घरी. थँक्यू सो मच. आणि मंगला चित्रपट 17 तारखेला प्लीज जाऊन बघा. आई बाबांना, भाऊ सगळ्यांना घेऊन जा. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा.